तर नमस्कार मित्रांनो, सुरुवात करू आपण आपल्या नवीन व्हिडिओला. आणि समोरच तुम्ही बघताय सोनारपाड्याचा सोन्या 50-50. तर आपण आज आलेलो आहोत गोट्यावर. तर सोन्या बघा कसा बसलाय. आणि या साईडला आपण बघतोय की जयेश पाटील यांच्या दावणीत नवीन हत्यार बघा कसं दिसतं. या साईडनं कसं दिसतं. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा ना आपलं. माझं नाव चेतन केशव पाटील. तर दादा आज आपण आलो सोन्याच्या गोट्यावर आणि दादा जरा नाही आहेत तरी आपल्याला मुलाखत देतील. तर दादा नवीन आपण वासरू घेतलं आहे, तर नाव सांगा ना पहिले वासरूचं. वासराचं नाव शंभू आहे. तर पळायला कसा वगैरे. पळायला दोन्ही खांदी बाहेरून पळतो तो. काल फेरे मारून घेऊन आलो त्याला. तर दादा कुठून घेतलं आहे. यो 40 गावावरून. काय नाव संभाजी 40 गाव. समाधान राजपूत नाव आहे बैल मालकाचा. 40 गावला राहतो तो. तर दादा पळायला वगैरे कसं आहे. दोन्ही खांदी बाहेरून पळतो तो. फेरे मारून घेऊन आलो त्याला काल. तर दादा आपण सोन्याला पण बघतोय आपल्या दावणीत आणि दुसरे नंदी होऊन गेलेत, पण हा जो नंदी आहे हा कुठेतरी सोनारपाड्याचा सोन्या 50-50 याच्याहून नाव मोठं करू शकतो का. कधीच होऊ शकत नाही ती गोष्ट. नाव कोणीच त्याच्यापेक्षा मोठा सोनारपाड्यात कितीतरी होऊन गेले, त्याच्यासारखं नाव कोणीच करणार नाही. दादा अजून कुठले कुठले नंदी आपण बघतोय. आता अजून एक आता येईल रात्री, अजून एक येईल नवीन खरेदी आज रात्री. तर दादा उज्जैनबद्दल काय बोलाल. उज्जैनचा आज वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तो येईल आता 1 महिन्यानंतर येईल अजून. अजून दादा सोन्याने नाव केले, अजून आपण धावणीत अजून नंदी बघतोय, तर कसं वाटतंय तुम्हाला. आता सोन्याने नाव केलं. सोन्याच्या पावलोपाल आमचं उज्जैन करेल, तो वासरू करेल. आता नवीन घेतलं आहे, आज रात्रीच खरेदी केला तो. आता येईल 2 वाजेपर्यंत. तर दादा आपण मध्ये उज्जैनचा फेरा बघितलेला, ते बघून तुम्हाला कसं काय वाटतं. नाही, त्याला त्याचा बाबा त्याचा त्या वयात तसा पालो होता, त्याला त्याची आठवण करून दिली. दादा याच्या अगोदर आपल्या दावणीत बावऱ्यासुद्धा होऊन गेलेला आहे, तर बावऱ्याबद्दल आणि बावऱ्याचंही नाव कुठेतरी आनंदी पुढे नेऊ शकतो. आमची 2 बैलं एकच वर्षात मेली, बावरे आणि जोकर. बावऱ्याची जागा भरून घेण्यासारखं नाही आहे, पण बावऱ्याचा स्पीड चांगला होता. आमचं नाव पुढे नेलं असतं त्याने, पण बिचारा हे झाला, एक्सपायर झाला तो लंपीमध्ये. आता नवीन आणलं त्याचेच पाऊल ठेवायला शंभू. मित्रांनो बघू शकता या साईडला मान दिलेला दाखव ना. हे जे मित्रांनो आपण बघतोय शंभूला. शंभू 50-50 सोनारपाड्याच्या जयदादांच्या दावणीत आलं आहे. आज रात्रीच आलेलं आहे 12 वाजेपर्यंत. तर आता प्रवास करून वगैरे आलेलं आहे, तर दमलेलं आहे. तर बघा कसा सोन्यासारखाच कॅमेराकडे बघतो शंभू. आणि त्या साईडला सोन्या बसला आहे. आणि हा आहे मित्रपरिवार सोन्याचा. कटिंग आला ती सोन्याचा हा मित्रपरिवार आणि सोन्यावरचं हे प्रेम आपल्याला तसंच बघायला मिळतं. तर हे लांबून आलेले आहेत सोन्यासाठी. तर दादा कुठून आलेत तुम्ही. तर सोन्यावरचं प्रेम सोन्याचा आत्ता आपण बघतोय की बॅकफुटला आहे, तरी पण तसंच प्रेम मिळतं आहे सोन्याला. तर काय बोलाल. आमच्यासाठी सर्व येतो, त्यासाठी कसाही असो आम्ही त्यासाठी येणार. तर मित्रांनो बघू शकता हे जे नंदीनी कमवलेलं नाव आहे किंवा हे प्रेम आहे, हे जयेशदादांच्या दावणीतच आपल्याला बघायला भेटतंय. सोन्या बघ असं कॅमेराकडेच बघेल.
आज मित्रांनो उज्जैनचाही बड्डे आहे. तर तोच थोड्याच दिवसात आपल्याला मुंबईमध्ये दिसेल. आता सध्या घाटावर आहे. तर शंभूला बघतोय आपण. भाऊजी आले, भाऊजी लाईव्हला दाखवतो भाऊजी. यो यो बघा, यो पक्का मस्ती करते हा. सोन्याचे दौला असते. हे नाव सांग, तुझं नाव सांग. सांग नाव का तुझं? नाव का सांग. हा? मित्रांनो बघू शकता वासरू शंभू. शंभू सोन्या, नजर बघा नजर. उज्जैनचा बर्थडे करणार आहे का? हो करता आता बर्थडे. केक आणायला पाठवले. तू माप कॅमेरा नको दादा मारीत जावा कर. कितीला गेले दादा? सोन्या, सोन्याचं रूपच एक नंबर.